हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी पूनमच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर म्हटलं चला तुमच्यासोबत आता बोलायचंच होतं मला. मी व्हिडिओज अपलोड करायचं असं मी आधीच्या एका ब्लॉगमध्ये बोललेली की मी रोज व्हिडिओ अपलोड करत जाईन, पण मलाच काम असतं किंवा वेळ भेटत नाही, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम होतो. मी 3-4 वर्ष झाले यूट्यूब चॅनल रन करते, व्हिडिओज अपलोड करते, पण माझीच एक चूक आहे ही जी मला रिअलाइज झाली आणि मला माहिती आहे ती गोष्ट. प्रत्येक मी तेच म्हणते की माझ्याकडे कन्सिस्टन्सी नाहीये. मी रोज व्हिडिओ अपलोड करत नाही, शॉर्ट्स अपलोड करत नाही, त्याच्यामुळे माझं चॅनल अजून मॉनिटाईज झालेलं नाहीये. तर म्हटलं चला रोज छोटे छोटे का होईना व्हिडिओ 5-6 मिनिटाचे 10 मिनिटाचे जेवढं पॉसिबल आहे तेवढं शूट करून तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेन. त्याच्यात रेसिपीज असतील, माझं होमवर्क असेल, जे काय मी घरातलं कामं करते, शॉपचं काम करते, हे सगळं तुमच्यासोबत मी शेअर करेन. माझी एवढी छान फॅमिली झालेली आहे, 2500 मेंबर्स आहेत. खूप तुम्ही चांगला सपोर्ट करताय मला आणि पुढे पण करत राहा अशीच अपेक्षा करते. तर म्हटलं चला छोटे छोटे व्हिडिओ का होईना दिवसभराचे शूट करावेत आणि तुमच्यासोबत शेअर करावेत. तर आता सकाळचं माझं घरातलं तर सगळं आवरून झालेलं आहे. देवपूजा झाली, नाश्त्याला आज आम्ही पोहे बनवलेले ते पण झालेत आणि आता शॉपला जाणार आहे मी. तर त्याच्या आधी कुकर लावून घेतला आणि कचरावाला येतो आमचा मध्येच, त्याच्यामुळे मग मला शॉपला जायला थोडं लेट होतं. तर ते सगळं मी आता केलेलं आहे. शॉपला जाऊन येते. अजून पुढे काय काय बनवणार आहे ते मी तुमच्यासोबत आज शेअर करते. तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असंच मला सपोर्ट करत राहा. आपला अजून मेंबर्स फॅमिली आपली अजून इन्क्रीज होऊ दे, खूप वाढू दे. तुम्ही मला ह्यासाठी सपोर्ट नक्कीच करा. शॉपमध्ये आले, आता किचनमधलं काम चालू झालेलं आहे, त्याच्यानंतर मग आमचा काउंटर लागेल. तर बघूया किचनमध्ये काय काय काम चालू आहे आपल्या, तर ते मी तुम्हाला दाखवते. सो इथे आत्ताच स्पंज रेडी झालेले आहेत आणि इकडे ट्रफल रेडी होतं. हा माझा हेल्पिंग हँड पूर्ण ग्लास क्लीन करतोय ना बेटा. काय करतोय तू? क्लीन काय करतो सोनू? चांगलं करतो. खेळणी कुठे तुझी? माझ्या डोक्यावर. इकडचं कर ना. अय सोनू, आतमधलं करायला यायचं लवकर. लवकर या. छान केलं रे क्लीन तू. थँक्यू अगस्त्य. ए अगस्त्य, आवाज नाही येत का बाहेर? आवाज नाही आला? छान क्लीन केला का? बघू इकडे काय राहिलं. पुसायचं राहिलंय त्याचा. स्पंज आता गरम आहेत, मग थोडे थंड झाल्यानंतर काम चालू होईल. पण तो बाकीचं जे बेसिक काम असेल, ट्रफल वगैरे हे सगळं ना तो बनवून घेतो आणि स्पंज गार झाल्यावरती मग बनवेल. आमचे रोज डेली स्पंज बनतात, फ्रेश असतात. असं आधीच बनवून आम्ही 4-4, 8-8 दिवस कधीच ठेवत नाही. आमचं रोजच्या रोज केक्स बनतात. काही ठिकाणी असंच गोंगाट असतो बेकरीमध्ये खूप, कधीच एक पण स्पंज असतात, कशीही क्रीम असते, असं काही नाही आहे. ॲज अ होम बेकर मी होम बेकरचं काम केलेलं आहे, मलाही माहिती आहे कसं बनवायचं, काय करायचं. तर माझ्या बेकरीमध्ये किंवा माझ्या केक शॉपमधलं आमचं सेटअप पूर्ण प्रॉपर ठरलेलं आहे, मॅनेजमेंट आमचं ठरलेलं आहे. कसं बेकिंग करायचं, कधीचं करायचं, काय करायचं, जसे ऑर्डर्स असतात त्याप्रमाणे आम्ही केक स्पॉन्ज बेक करतो आणि जसे रोजचं रोज करतो. आधीच काय आमच्याकडे बनवून ठेवलेल्या गोष्टी नसतात, तसं काय आमच्याकडे फ्रेश असतं. कर्जतमध्ये राहत असाल तर नक्की एकदा व्हिजिट करा केक शॉपला आणि आपले केक टेस्ट करून मला नक्कीच सांगा. शॉपमधून घरी आले आणि आपल्या घरकामाची सुरुवात झाली. तर जेवण करायचं होतं. मी कुकर तर लावून गेलेली, भात बनवून गेलेली, पण म्हटलं चला आज गेल्यानंतर कढी बनवूयात. एकदम साधा सिंपल असा आजचा मेनू आहे आणि सगळ्यांना आवडेल असं आहे, सगळ्यांनाच आवडतं ॲक्च्युली. तर मी ना काल दही लावून ठेवलेलं होतं, तर त्याच्यामध्येच थोडंसं पाणी टाकून ते छान मिक्स करून घेतलं आहे. आता त्याच्यामध्ये हळद आणि 1 चमचा ना बेसन टाकलेलं आहे, म्हणजे जी आपली कढी आहे ना ती खूप छान अशी घट्टसर होते, छान दाटसर होते. तर मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. त्याच्यामध्ये लम्स अजिबात ठेवले नाही, हळद आणि बेसन जे होते. तर त्याच्यानंतर ना फोडणीची तयारी करायला घेतली. तर मी फोडणीसाठी ना जिरं मोहरी वापरणार आहे आणि एक ना खरडा बनवून घेतला आहे. त्याच्यामध्ये आलं, लसूण आणि मिरची घेतलेली आहे. तर हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता, पण आमच्याकडे शक्यतो थोडी गोडसर अशी कढी आवडते, तर मग मी तसंच करायला घेतले. आणि आता कोथिंबीरसुद्धा कट करून घेते, म्हणजे फोडणी दिल्यानंतर वरून कोथिंबीरसुद्धा टाकता येईल.
तेल चांगलं गरम झालं ना की त्याच्यामध्ये आपण फोडणी देणार आहोत. तोपर्यंत मी दही अजून व्यवस्थित सगळं मिक्स करून घेते. तर तेल छान गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी आता जिरं, मोहरी हे सगळं टाकून घेते. त्याच्यानंतर कढीपत्ता टाकणार आहे आणि जो मी खरडा बनवलेला होता तो सुद्धा मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे. आणि हा थोडासा ना आपण तेलामध्ये थोडासा परतून घेऊयात, म्हणजे जे लसणाचं आणि आल्याचं थोडा कच्चं जी टेस्ट असते ना ती थोडी कमी होते. तर मी ते छान असं त्याच्यामध्ये पहिला परतून घेते. मग मी त्या फोडणीमध्ये दही ॲड करणार आहे. ते पण एकदम हळूहळू करणार आहे, एकदम ओतणार नाही आहे. थोडं थोडं टाकून हलवत मिक्स करणार आहे. कारण आपण ह्याच्यामध्ये बेसन टाकलेलं आहे तर गुठळ्या नको व्हायला म्हणून एकदम हळूहळू टाकायचं. कारण तेल गरम आहे आणि हे आपण थंड ह्याच्यामध्ये ॲड करतो आहे. तर थोडंसं पातेल्यामध्ये पाणी टाकलं आणि ते सुद्धा ॲड करून घेतलं. तर तुम्ही कढीची कन्सिस्टन्सी तुम्हाला किती पातळ जाड हवी आहे त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. आणि आता एकदाच मी हे व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे. सारखी कढी हलवायची नाही. आता ही छान उकळी येईपर्यंत आपण ह्याच्यामध्ये चमचा फिरवायचा नाही. आणि आता भजी बनवणार आहे, गोल भजी बनवायचे आहेत. तर म्हणून पटापट कांदे चिरून घेतले आणि बेसन, हळद, मीठ, तिखट टाकून असे गोल भजी बनवणार आहे. हे भजी किंवा पकोडे तुम्ही ह्या कढीमध्ये सुद्धा टाकून खाऊ शकता. दही पकोडे जे म्हणतात तसे खूप छान लागतात. तर मी तर ॲड नाही करणार आहे, मी सेपरेटच खाणार आहे. कारण अगस्त्याच्या बाबांना तसे सेपरेट आवडतात आणि मला कढीमध्ये टाकून आवडतात. खूप मस्त होतात. तर आता भजी पण मी फ्राय करून घेते आणि एका साईडला तर कढी उकळते. तर ती पूर्ण उकळेपर्यंत त्याच्यामध्ये चमचा घालायचा नाही आहे. त्याच्यानंतर पूर्ण कढी उकळून झाल्यानंतर आपण त्याच्यात थोडंसं मीठ ॲड करणार आहोत. तर हे बघा कढीला आता छान उकळ येत चाललेला आहे. तर आता मी एका साईडला ना भजीसुद्धा टाकून घेते. कारण मग कढीला उकळेपर्यंत माझ्या भजीसुद्धा होणार आहेत. आणि अगस्त्याला भूक लागलेली आहे तर म्हटलं चला होईल. आणि अगस्त्यने पहिल्यांदाच कढी आणि भात खाल्ला आणि त्याला खूप आवडला. आई आज जे काय बनवलं आहेस ना तू ते खूप छान बनवलं आहे. म्हणजे त्याचं बोलण्याची जी पद्धत टेक्निक होती ना ती खूप मस्त होती. तर हे बघा कढी उकळलेली आहे. त्याच्यामध्ये मी आता चवीपुरतं मीठ टाकणार आहे. आणि मी जसं बोलली की आम्हाला थोडीशी गोडसर अशी चव लागते तर मी ह्याच्यामध्ये 2 ते 2.5 चमचे साखरसुद्धा ॲड करणार आहे. तुम्ही कमी करू शकता. तुम्हाला जर आंबट कढी आवडत असेल तर तुम्ही साखर नाही टाकली तरी चालेल. हे बघा कढी छान उकळलेली आहे आणि भजीसुद्धा झालेले आहेत. तर आता मी जेवण वाढायला घेते. ह्यांना पहिला देते, त्याच्यानंतर मी जेवायला बसणार आहे. तर एकदम सागर संगीत असं आमचं जेवण आहे. एकदम मस्त कढी, भात आणि भजी. आणि हे खाल्ल्यानंतर दुपारी गॅरंटेड मी झोपणार आहे, हे मला नक्कीच माहिती आहे. कारण खूप फेवरेट आहे माझी कढी. दुपारचं जेवण ना खूप मस्त झालं. म्हणजे कढी आणि भात फेवरेट एकदम. म्हणजे मला पण आणि हर्षदला पण खूप आवडतं. आणि अगस्त्याने पण आज ते खूप आवडीने खाल्लं. त्याच्यानंतर ना शॉपमध्ये काम होतं मग तिथे करायला गेलेली. त्यात बराच वेळ निघून जातो आणि तिथे ना खरं शूट करायला कधी भेटतं नाही भेटत, कारण घाई असते कामाची. त्याच्यामुळे सगळं तिथलं शूट करता येत नाही. तर आता घरी आली आहे. पहिला ना दिवाबत्ती करून घेतली. म्हटलं आता नंतर जेवणाला लागते, थोड्या वेळ बसते, आता जरा एक 10 मिनटं आराम करते आणि मग जेवणाची तयारी करायला घेते. त्याच्यानंतर आपण पुन्हा बोलूयात. दिवसभर हेच असंच चालू असतं, शॉप, घर, म्हणजे इकडनं तिकडनं नाचानाच चालू असते माझी. तर आता मी जेवणाची तयारी करते, जेवण बनवायला लागेल कारण 7:30 झालेले आहेत. तर आता हे हर्षद थांबलेले आहे शॉपमध्ये आणि मी इकडे आली आहे. तर आता मी जेवण बनवून घेते, त्याच्यानंतर आपण बोलूया. रात्रीचं जेवण झालं त्याच्यानंतर मग ओटा तर क्लीन करावा लागतो. मी तसंच ठेवत नाही, क्लीन करूनच ठेवते. कारण मग ना ते असं किचन ओट्यावरती जसं खराब असेल, काय आपलं तेल सांडतं, बऱ्याच गोष्टी पडतात, मसाले पडतात. आपण दिवसभर ते जेवण बनवतो, चहा, कॉफी, ते सगळं पडलेलं असणं आणि रात्रभर तसंच ठेवायचं मला अजिबात आवडत नाही. तर रोजच्या रोज माझं जे किचन फ्लोअर आहे तो रोजच्या रोज क्लीन मी करतेच. दुपारी जर खूप खराब असं मला वाटलं खराब आहे तर मी दुपारी तर करते, पण रात्री कंपल्सरी मी किचन फ्लोअर पूर्ण क्लीन करते. तर तुम्ही माझी तर धावपळ बघत असता, घर आणि शॉप हे माझं चालूच असतं दिवसभर आणि ते मी शेअर करते तुमच्यासोबत. तुम्हाला नक्कीच हे सगळं बघायला आवडत असेल. मी तर जास्त बाहेर फिरायला रोजचं तर नाही होत, जेव्हा कधी जाते ते तर व्हिडिओ मी शेअर करते. पण आता माझे घरातले आणि शॉपचे हेच व्हिडिओ असणार आहेत. तुम्ही माझ्या आधीच्या व्लॉग्समध्ये सुद्धा बघितलं असेल.
की घरातलं असतं, रेसिपीज असतात किंवा काही क्लिनिंगचं असतं आणि शॉपमधलं असतं, ते ह्याच गोष्टी मी शक्यतो शेअर करते. जेवढं शेअर करता येईल तेवढं करते आणि मला आवडतं हे सगळं तुमच्यासोबत शेअर करायला आणि एक आठवण म्हणून मी व्हिडिओज बनवते. नंतर कधीही फ्युचरमध्ये असं बघायला गेलं ना तर खूप छान वाटतं आणि मी माझ्या आधीचे व्हिडिओज जे व्लॉग्स आहेत ते अधूनमधून बघतच असते. कुठले लग्नाचे असेल, एंगेजमेंटचे असेल किंवा जे काही घरातले जे सुद्धा व्लॉग्स असतील ना ते मी बघते. बघायला खूप छान मजा येते, खूप आवडतात मला बघायला. भांडी होती ती क्लीन करून झाली, ओटा वगैरे क्लीन करून झालेला आहे आणि गडबडीत ना घाई गडबडीत मी विसरली व्हिडिओ शूट करायला जेवण बनवतानाचं. मला वाटलं व्हिडिओ चालू आहे, नंतर लक्षात आलं की व्हिडिओज बंद आहे. नंतर मग हे आले तर अजून घाई झाली. तर तुम्हाला माझा आजचा दिवसभराचं माझं रुटीन कसं वाटतं हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि जर तुम्हाला माझा आजचा व्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा. चला तर आता आपण भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.